शिरसाळ्यामध्ये तुमच्या पक्षाच्या वतीने काय चर्चा झाली? हे बघा, पहिल्यांदा मी तुम्हाला विनम्र सांगतो, ही बैठक म्हणून असं काही नियोजन नव्हतं. मी मिरवटला सप्त्याच्या कार्यक्रमाला भेट द्यायला आलेलो. त्याच्यामुळं परळीतून परत शिरसाळ्याला 1-2 जणांनी मला चहाला बोलवलं. मग जाता जाता सगळ्याला भेटायचं असं तर नियोजन झालं. त्याच्यामुळे एक 10-15 गावचे लोकांना सगळ्यांना बोलवलं. तर बसायला कुणाच्या इथं बसायचं म्हणून त्यांनी मला इथं बसू. पण बैठक वगैरे असं काही विषय नाही आहे. आमची सहज चर्चा की बाकी काही नाही, किंवा कुणाच्या अडीअडचणी काय, कुणाचं काय. आता खासदार म्हणून जे काही माझ्याकडे कामं असतील किंवा लोकांच्या अडचणी असतात, कुठला जलजीवन मिशनचं पाणी आलं नाही, कुठला रस्ता नाही, कुठला एखादा पुलाचा विषय आहे, कुणाच्या ज्या विकास कामाच्या बाबतीत जे लोकांच्या अडचणी आहेत किंवा सार्वजनिक जीवनामध्ये एखादी गोष्टीची काही अडचणी येते ती सोडवण्यासाठी जी खासदार म्हणून माझ्याकडे विषय येतात किंवा बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या गोष्टी येतात त्या सोडवण्यासाठीचे जे विषय आहेत त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर चर्चा झाली. बाकी दुसरं पक्षाची बैठक नाही. जिल्ह्यात रेल्वेचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि कधीपर्यंत पूर्ण होणार आहे? बीड जिल्ह्यामध्ये मी खासदार झाल्याच्या नंतर जी बीड जिल्ह्याच्या रेल्वेनं स्पीड घेतली ती याच्या मागं कधी झाली असं मला वाटत नाही. 15 वर्षामध्ये 99 किलोमीटर रेल्वे झाली. आज 6 महिन्यामध्ये त्या 99 किलोमीटरच्या पुढे मी 60 किलोमीटर आणली. म्हणजे पूर्ण होते माझं. म्हणजे ते जवळपास आज परळीपर्यंत नाही, पण नगर टू बीड जी की पहिली आष्टीपर्यंतच होती, त्याच्यानंतर विंगरवाडी आली, विंगरवाडीपर्यंत राजुरीपर्यंत आली, राजुरीपर्यंत आज बीडपर्यंत पूर्ण कंप्लीट झालेली आहे आणि बीडची चाचणी चालू आहे. ह्या 1-2 दिवसात तिथपर्यंत रेल्वे येईल. सकाळी धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागरांचं नाव घेऊन असा आरोप केला आहे की जे आरोपी आहे संतोष देशमुख प्रकरणामध्ये त्याची तपास अधिकाऱ्यांना त्याची माहिती मिळत नाही आणि त्याच्या अगोदर संदीप क्षीरसागर यांना कृष्ण आंधळेची माहिती मिळाली आहे. कुठे ना कुठे संदीप क्षीरसागरांच्या आरोपीसोबत संबंध आहे का असं धनंजय मुंडेंनी आरोप. नाही, मी ते काय बोलले ते ऐकलं नाही. ते मला ऐकावं लागेल, कारण दिवसभर सकाळपासून मी ह्याच्यात आहे. न ऐकता तुमच्या फक्त बोलण्यावर मी बोलणं संयुक्तिक नाही होणार. आणि त्यांनी काय म्हणते हा त्यांचा विषय आहे, पण कुणाचे आरोपीबरोबर संबंध आहे ते उघड्या डोळ्याने जग बघतं आहे. सगळ्या जगाला माहीत आहे की कुणाचे संबंध कुणासोबत होते. त्याच्यामुळे त्यांनी काय म्हणावा, सोचोय खावे की बिल्ली हाज को चली. चला, सीसीआयच्या माध्यमातून जी कापसाची खरेदी होती, शेतकऱ्यांपासून कापूस उपलब्ध असून देखील नोंद असल्याशिवाय कापूस घेतला जातो. नाही, आता ही मायबाप सरकारच्या गाईडलाईन आहेत. सरकार काय गाईडलाईन करते आणि सरकार कसे शेतकऱ्याला आपली कमाई दुगना करेंगे, काय जे आश्वासनं दिली ते कसं पाळणार आहे मला नाही त्याच्यातलं सांगता यायचं. सोयाबीनची सुद्धा तीच परिस्थिती आहे. सोयाबीनला 2 दिवस 7 दिवसाचे एक्सटेन्शन दिलं जाते. पुन्हा त्याचं 12 मायचर असलं पाहिजे. अरे शेतकऱ्याचं मायचर कुठं 12 येत असते का? शेतकऱ्यांनी नोंद केलेली असताना सुद्धा त्यांना वापस पाठवले जाते. हो ना, त्याचं कारणच आहे की शेतकऱ्याला नोंद घेऊन वापस पाठवायचं कारण एक की यांच्याकडे यंत्रणा नाही, बारदाना नाही. मग DMO ऑफिस यांचं करतंय काय, हे सरकार काय करतंय? सरकारकडे कारण यांना खरेदी करायचीच नाही, यांच्याकडे पैसा आहे का नाही माहीत नाही. शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 7वांदा उपोषण बसलेले आहे. 4था दिवस आहे. सरकार अजून सकारात्मक भूमिका दिसत नाहीये. बघा, आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे वारंवार मराठा समाजासाठी झगडतायत, लढतायत. त्यांना जी मागणी आहे ती मान्य केल्याशिवाय ती स्वस्त बसणार नाही असं ते बऱ्याच वेळेस बोललेले. पण या सर्व गोष्टी करताना याचा संघर्ष योद्धा आहे. या युद्धाच्या विषयी जर बोलायचं म्हणलं तर ते समाजासाठी काम करतात, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात जे इच्छुक उमेदवार आहेत त्या संदर्भात काही बैठका वगैरे होणार आहे? नाही, स्वराज्य इथून पुढच्या काळामध्ये खासदार बजरंग बाप्पा असतील, पक्षाचे आता नवीन अध्यक्ष झाले आहेत, आणखी नवीन अध्यक्षाचे आता सगळ्या नवीन पदाधिकारी सगळ्या निवडी होतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी जे लोकलला चांगले कार्यकर्त्यांनी ज्यांनी काम केलं त्या प्रत्येक चांगल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी देण्यासाठी पुढे न्याय देणार आहोत. बैठका होती. खूप धन्यवाद.